स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी मकर संक्रांती या सणाची सुरुवात होत आहे. उद्या संक्रांत या सणाचा पहिला दिवस भोगी आहे. भोगीचा पवित्र दिवस आलेला आहे आणि हा दिवस मकर संक्रांतीच्या अगदी एक दिवस आधी साजरा केला जातो. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करते तेव्हा त्या काळाला संक्रांत असं म्हटलं जातं. भोगी म्हणजे उपभोगीचा सण. नको रे ओढू नको रे ताणू असं म्हणणे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा यामागचा उद्देश आहे. काही ठिकाणी जुन्या आणि अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे. याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मक जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करते असा होतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि मकर राशीत सूर्य प्रवेश करतो त्या संक्रांतीला विशेष महत्त्व दिलं जातं. मकर संक्रांतीचा सण हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसून भोगी संक्रांत आणि असे 3 दिवस हा साजरा केला जातो आणि त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी जो नव्या शुभ काळाची सुरुवात मानली जातो अशी श्रद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दार उघडतात असंही म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी केलेले पुण्य, दान, सेवा किंवा चांगली कृती ही इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते. त्यामुळे अनेक लोक मकर संक्रांतीच्या काळात जास्तीत जास्त दानधर्म करतात. धार्मिक दृष्टिकोन हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास उपाय आणि सेवा केल्या जातात ज्या मन, शरीर आणि घरातील वातावरण सकारात्मक करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत जो भोगीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी केला तर विशेष परिणामकारक मानले जातो. या दिवशी तुम्ही एक वेळ भोगी भाजी खाल्ली नाही तरी सुद्धा चालेल, पण ही गोष्ट करा आणि ती म्हणजे या एका खास झाडाला श्रद्धेने स्पर्श करा. असं मानलं जातं की या झाडाला स्पर्श केल्याने शत्रुत्व कमी होते, विरोधक शांत होतात आणि जीवनात दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. तसेच घरातील इडापिडा, नजर दोष आणि सतत येणारे वाईट भोग हे कमी होऊ लागतात अशी श्रद्धा आहे. तर हे झाड कोणते आहे, त्या झाडाला स्पर्श नेमका कोणत्या वेळी करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असे नक्की लिहा. तर हा उपाय मंगळवारी म्हणजे उद्या भोगीच्या दिवशी करायचा आहे आणि या उपायासाठी कोणतीही अडचण नाही, कोणताही खर्च नाही, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त एक खास झाडाला श्रद्धेने स्पर्श करायचा आहे. मकर संक्रांतीत या सणाची सुरुवात भोगीपासून होत आहे आणि म्हणूनच भोगीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी केलेले छोटेसे उपायसुद्धा फार परिणामकारक मानले जाते. असं सांगितलं जातं की भोगीच्या दिवशी जर आपण श्रद्धेने काही प्रभावी उपाय केले तर आपल्या आयुष्यातील वाईट काळ, वाईट भोग आणि मागील जन्माचे किंवा जन्मात अडथळे हळूहळू दूर होते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतो. आपल्या शास्त्रामध्ये काही झाडांना दैवी आणि चमत्कारी मानलं गेलं आहे, कारण एकीकडे विज्ञान आपल्याला सांगतं की पृथ्वीवर जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्यच नाही आणि दुसरीकडे धर्मशास्त्रामध्ये असंही सांगितलं जातं की काही झाडांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो. अशा झाडांची पूजा केली, त्यांना स्पर्श केला की आदराने वागणूक दिली तर त्या झाडामधील सकारात्मक ऊर्जा आपल्या परिणाम करते आणि आपल्याला त्या दैवी शक्तीचा लाभ मिळतो. विशेष प्रसंगी आणि खास दिवशी या झाडांची पूजा किंवा स्पर्श केल्याने श्रीमंतीचे योग जुळून येतात, आर्थिक स्थिती सुधारते आणि घरामध्ये सुख, शांती आणि समाधान टिकून राहते. तसेही ही झाड जर आपल्या घरात आसपास असतील तर कोणतीही नकारात्मक किंवा अशुभ शक्ती ही घरामध्ये किंवा कुटुंबातील सदस्यावर परिणाम करू शकत नाही असं मानलं जातं. भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला श्रद्धेने स्पर्श केला तर आपल्या जीवनातील वाईट योग, भोग आणि नकारात्मक कर्म हे हळूहळू नष्ट होतात. जर तुमच्या आयुष्यात असा एखादा शत्रू असेल जो तुम्हाला सतत त्रास देत असेल, अशी कधी उघडपणे, कधी गुपचूप आणि ज्यांचं नाव तुम्हाला माहीत नसेल पण तरीही तो तुमच्या प्रगतीत अडथळे आणत असेल, तुमच्यावर गुप्तपणे वार करत असेल किंवा तुमचे काम बिघडत असेल, तर अशा प्रत्येकाच्या शत्रुपीडेपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. यासोबत प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते, लहान असो किंवा मोठी असो, आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नही करतो असतो, पण तरीही कधीकधी खूप कष्ट करून सुद्धा अनपेक्षित फळ आपल्याला मिळते. अशा वेळी भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला
तर इतकंच नाही तर या उपायामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात, पैशाचा अडथळे, खर्चावर नियंत्रण येतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. तसेच घरातील सततची अस्वस्थता, इडापिडा, नजरदोष किंवा नकारात्मक वातावरण दूर होण्यास शांतता आणि सकारात्मक निर्माण होते. आपल्याला हा उपाय करण्यासाठी 13 जानेवारीला मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलो तरी चालेल. उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद तसेच तीळ टाकून स्नान करायचं आहे. असं स्नान केल्याने आपल्यामधील नकारात्मक वाईट भोग हे नष्ट होतात आणि त्यानंतर आपल्याला देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे. आणि या दिवशी जेव्हा आपण देवाची पूजा करणार आहे तेव्हा देवाचे जे स्नान आपण घालणार आहोत तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ टाकून देवांना स्नान घालायचं आहे. त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. हळद कुंकू आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्याने जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे घडून येत असतात. सूर्यदेवांची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते. आपल्या कुंडलीत अनेक दोष जे आहेत ते सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला लाजाळूच्या झाडापाशी घेऊन जायचं आहे. लाजाळूचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा हे झाडसुद्धा असते लावलेलं बघायला मिळतं. तर या झाडाच्या पानांना स्पर्श केला, हात लावला की ती पानं आपोआप मिटतात. ती पानं एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात आणि म्हणून त्याला लाजाळू असं म्हटलं जातं. आता या लाजाळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पानं आहे आणि खालून वर मिटणारी पानं असं प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावर लाजाळूचे महत्त्व कमी जास्त होत असते. तर हे सर्व असलं तरी लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते. ज्या घरामध्ये लाजाळूचं झाड असतं तिथे कधीच अशुभ शक्ती ही प्रवेश करत नाही. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचं झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं. लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्या या भोगीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एकदा स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे. त्यानंतर हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पाण्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे पान आपल्याला पैशाच्या तिजोरीत ठेवायचं आहे आणि त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. तसेच जेव्हा तुम्ही या झाडांना स्पर्श करणार आहात तेव्हा तुमच्या मनात इच्छा व्यक्त करायची आहे आणि या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर 100% पूर्ण होते असं मानलं जातं. आता जर तुमच्या घरी लाजाळूचं झाड नसेल तर शेजाऱ्यांच्या घरी असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या घरीच हे झाड असेल तिथेच तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. आता या भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करण्याला जास्त धार्मिक महत्त्व आहे. कारण भोगी या सणाच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाला महत्त्व दिलं जातं. तीळ हे दारिद्र्य नाशक मानलं जातं आणि तीळ हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये सुद्धा पिण्याचं पाणी भरायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या 2 वस्तू घेऊन तुम्हाला बेल वृक्षाजवळ जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे किंवा काळे तीळ टाकायचे आहे आणि या झाडाला हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसून आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हातात स्पर्श करून आपल्याला मनातील इच्छा आपल्याला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला भोगीच्या दिवशी या 2 झाडांची पूजा करून हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल लाजाळू किंवा बेलाचं तर त्या झाडाची तुम्ही पूजा केली तरीही चालेल आणि जर दोन्ही झाड असतील तर या दोन्ही झाडांची पूजा तुम्हाला या दिवशी भोगीच्या दिवशी करायची आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग, शत्रूंचा नाश नष्ट होऊन 7 पिढ्याचं दारिद्र्य संपेल आणि मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर
ची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.